मित्रांनो नमस्कार. आज आपण बघणार आहोत आजच्या भागामध्ये काय घडलं आहे आणि शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर आता इकडं जो इंद्र आहे तो राणीला आता त्याच्या फॅक्टरीचे त्याचा PM म्हणून ठेवणार आहे आणि तो आता मालतीला पण सांगणार आहे इथून पुढे राणी तुम्हाला ह्या घरामध्ये कधीच दिसणार नाहीये असं तो मालतीला पण आता सांगणार आहे. आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे ती राणी आता धावत पळतच तिथे येते फॅक्टरीमध्ये आणि फॅक्टरीमध्ये आल्यावरती ती आता इंद्राच्या केबिनमध्ये जाते आणि गेल्यावर बघते तर इंद्र ते खूप रडत बसलेला असतो. त्याला चिकूची खूप आठवण येत असते रक्षाबंधनची आणि चिकूचा ॲक्सिडेंट झालेले ते त्याच्यासमोरून डेड बॉडी जाताना हे सगळं त्याला दिसत असतं. त्याला खूप वाईट वाटत असतं आणि खूप त्रास होत असतो. तर आता इंद्र खूप रडत असतो. तेवढ्यात आता राणी म्हणते की इंद्र सर शांत व्हा, तुम्ही असं का करताय हो? आणि इंद्र सर काय झालं तुम्हाला रडायला, इतकं का रडत बसलाय तुम्ही? तर इंद्र म्हणतो मला माझ्या चिकूची खूप आठवण येते ग राणी, मी काय करू तू सांग ना ग. मला माझी चिकू पाहिजे आहे ग. माझी चिकू मला सोडून गेली आहे ना, मला खूप वाईट वाटतंय. माझी चिकू मला सोडून गेली आहे त्यामुळं. तर आता लगेच राणी बोलते इंद्र सर तुम्ही शांत व्हा, असं का करता हो तुम्ही, असं काही करू नका. अहो तुम्ही असं केलं तर कसं व्हायचं तुम्ही सांगा बरं. अहो तुम्हीच असे खचून गेले तर फॅक्टरी कशी उभी राहणार. अहो फॅक्टरी कशी पुढे जाणार, आबांचे स्वप्न कशी पूर्ण होणार. त्यामुळे तुम्ही शांत व्हा ना, असं ती इंद्राला समजावते. आणि आता इंद्राला म्हणत असते इंद्र सर तुम्ही शांत व्हा आणि त्याला शांत करण्याचा ती प्रयत्न करत असते. आणि इंद्राला म्हणत असते की इंद्र सर आत्ताच काही क्लायंट येणार आहे, आता क्लायंटला आपली फॅक्टरी दाखवायची आहे, काम कसं चालू आहे ते दाखवायचं आहे. तुम्ही काय करणार मग, असं जाणार आहात का त्यांच्यासमोर? कोण सांगेल क्लायंटला माहिती, त्यामुळं तुम्ही शांत व्हा इंद्र सर, असं बोलते. तर आता इकडं जे फॅक्टरीतले कामगार असतात त्यांच्यामध्ये भांडणं जुपतात. काही म्हणतात आता आम्ही काम करणारच नाही आहे आणि काही म्हणतात तुम्हाला आता काम करावंच लागेल. विक्रांतचे माणसं त्यांना हे करत असतात. तर आता ते माणसं म्हणतात की आम्हाला जेव्हा इंद्र सर सांगेल ना तेव्हाच आम्ही हे करेल. आणि आता तो एक माणूस असतो तो बोलतो की हे बघ तुझ्यामुळे आज सगळ्यांची नोकरी गेली असती, तुला काही समजतं की नाही रे, असं का वागलास तू, तुझ्यामुळे जर नोकरी गेली असती तर काय केलं असतं आपण, तुला काही समजतं की नाही, असं बोलतात. तर आता त्याला तो म्हणतो की हे बघा माझं काही चुकलं नाही आहे, मला बोलूशी वाटलं होतं कारण की हे बघा इंद्र सरांना सगळं कळलं पाहिजे ना फॅक्टरीमधलं, त्यामुळं मी इंद्र सरांशी बोललो, मग काय झालं असं म्हणतो. तर आता लगेच इंद्र म्हणतो की आता तो दुसरा माणूस म्हणतो की हे बघा सगळेजण शांत व्हा, भांडणं करू नका, भांडणाची वेळ नाही आहे आता, ही त्यांच्यामध्ये भांडणं चालूच असतात. तर आता इकडं जो इंद्र आहे तो खूप रडतो. राणी इंद्राला पाणी देते आणि म्हणते की इंद्र सर शांत व्हा, असं खचून चालणार नाही आपल्याला आणि पाणी घ्या आणि उठा तुम्ही. अहो तुम्हाला आपल्या मैत्रीची शपथ आहे आणि हे बघा आता उठा तुम्ही आणि कामाला नव्याने सुरुवात करा, मागचं सगळं विसरून जा आणि आता पहिला इंद्र जसा होता ना तसा तुम्ही नव्याने तो इंद्र होऊन उठा आणि तो पहिला इंद्राला आठवा आणि तो इंद्र कसं होता ना हे आठवा आणि आता कामाला सुरुवात करा असं म्हणते. आणि आता इंद्र खूप रडतो आणि म्हणतो लगेच तो राणीला मिठी मारतो आणि म्हणत असतो की माझी चिकूची आठवण कशी जाणार ग पण राणी, मला माझ्या चिकूची खूप आठवण येते. तर राणी म्हणते इंद्र सर शांत व्हा, असं काही करू नका तुम्ही. आणि इंद्राला आता ती हात देते, हातात हात घेते आणि इंद्राला उठवते आणि आता इंद्राला ती जॉकेट घालते आणि म्हणते की आता शिक तुम्ही इंद्रजित महाडिक शोभताय इंद्र सर, खरंच खूप छान दिसताय तुम्ही इंद्र सर, खूपच म्हणजे खूप. आणि इंद्राला ती प्रोत्साहन देत राहते आणि इंद्राला ती समजावत असते इंद्र खरंच चांगला आहे. इकडं जो विक्रांत आहे तो क्लायंटला फॅक्टरीमध्ये घेऊन येत असतो आणि त्याच्या डोक्यात असतं की आता त्याच्या डोक्यामध्ये इंद्राला हे करायचं, तोच कंपनीचा फॅक्टरीचा मालक आहे असं सगळ्यांना दाखवायचं आणि मालक म्हणून मिरवायचं असं त्याच्या डोक्यामध्ये असतं. पण आता हे सगळं काही होत नाही. आता राणी ते तिथं आता जो इंद्र आहे तो आता त्या केबिनच्या बाहेर येतो आणि राणी म्हणते चला आता ते बाहेर क्लायंट आले असतील. आता ते क्लायंट आले म्हटल्यावरती इंद्र आणि राणी दोघे पण आता बाहेर येतात आणि बाहेर आल्यावर बघतात तर इकडं ते माणसं आहेत, कामगार असतात, ते कामगारांमध्ये भांडणं झोपलेली असतात. ते कामगार एकमेकांना मारायला धावतात. तेवढ्यात एक माणूस त्या एक कामगार त्या दुसऱ्या कामगारावरती हात उचलतो आणि आता हात उचलल्यावरती आता लगेच इंद्र त्याचा हात पकडतो आणि म्हणतो की हात कसा उचललास तू, असं का करतोय, तुम्ही फॅक्टरीमध्ये भांडणं करण्यासाठी येतात की कशासाठी येतात, तुम्हाला काही कळतं की नाही रे. तर आता लगेच त्यांना जो
समजावतो, त्यांच्यावर खूप भडकतो. तर आता ते माणसं म्हणतात की हे बघा इंद्र सर, आमची काही चूक नाही, याची चूक आहे. पण इंद्र म्हणतो तू हात उचलायला नको होता, चूक कुणाची कसेना. चला आता कामाला लागा. हे तुझ्यासाठी नाही तर सगळ्यांसाठी सांगतोय. सगळ्यांनी कामाकडे लक्ष द्यायचं. आपल्याकडे आज पाहुणे येणार आहेत आणि त्यांना आपण असे भांडणं दाखवणार आहोत का? तुम्ही कामाकडे लक्ष द्या ना, भांडणाकडे लक्ष नका देऊ, असं बोलतो. आणि आता त्यांना काम करायला सांगतो. सगळेजण त्याच्या कामाला जाऊन झोपतात. सगळे काम करायला लागतात आणि आता सगळेजण काम करत असतात त्यांचं. तेवढ्यात तिथे क्लायंट येतात. विक्रांत क्लायंटला आणतो आणि आता विक्रांत बघतो तर इंद्र तिथे येतो. म्हणतो की माझा प्लॅन पुन्हा एकदा फेल गेलाय वाटतं. ही राणी त्या इंद्राला बाहेर घेऊन आली आहे परत, असं म्हणतो. आणि आता लगेच आता इंद्र म्हणतो की या ना हो, आतमध्ये या बघा. तर आता लगेच ते म्हणते की हे बघा, ही आमची फॅक्टरी. तर आता लगेच ते कामगारांना बघतात ते माणसं क्लायंट. तर ते म्हणतात तुमच्या इथले कामगार खूप कामं करतात वाटतं, कारण की खूपच कामात व्यस्त झालेले दिसत आहेत ते. खरंच खूप चांगले माणसं भेटलेत तुमच्या फॅक्टरीला. तर राणी म्हणते की हो, आमचे मग कामगारांची आमच्या इंद्रजित सरांची शिस्तच अशी आहेत की सगळेजण कामच करतात. तर ते म्हणतात की हो, तुम्ही खूप हुशार दिसतात, तुम्ही कोण आहात? तर आता राणी काहीच बोलत नाही. विक्रांत मनातल्या मनात म्हणतो की आता ही स्वतःला फॅक्टरीची मालकीन समजेल आणि मालकीन म्हणून मिरवेल इथे सगळीकडे, असं बोलतो. तर आता राणी म्हणते की मी इंद्र सरांची PA आहे. चला मी तुम्हाला आमची फॅक्टरी आणि फॅक्टरीमधलं काम दाखवते. आणि त्यांना ती दाखवायला घेऊन जाते. तर इकडं आता जी उर्मिला आहे ती वेगळंच प्लॅन करते आणि ती आता सगळ्या घरामध्ये धूर करते, गॅस चालू करून देते आणि सगळे भाज्यां ती जाळून टाकते. सगळे भाज्यां त्या जळतात आणि आता तिथे ती खूप मोठ्याने ओरडायला लागते आणि म्हणते रत्ना काकी, मालती आई लवकर या, अहो लवकर या, बघा काय झालं इथे. आणि ते सगळे येतात तर बघतात तर सगळा धूर झालेला असतो. आता लगेच मालती म्हणते काय झालं इथे. तर आता ती रत्ना काकीला विचारते. रत्ना काकी बोलतात की हे बघा, मला खरंच काही माहिती नाही, मी किचनमध्ये आज तर आलीच नाही. तर आता लगेच मालती म्हणते की हो, हे सगळं त्या वस्तीतल्या मुलीनीच केलं असेल, मला माहिती आहे, तिच्याशिवाय कोणी केलं नसेल. कुठं गेली आहे पण ती? तर आता उर्मिला बोलते ती फॅक्टरीत गेली आहे मालती आई. तर आता मालती बोलते की तिचं फॅक्टरीत काय काम आहे ना, मला बघावंच लागेल, मला इंद्राला ते कळवावं लागेल हे सगळं तिचं काय चाललंय ना ह्या मुलीचं, ती आपल्याला आता संपवायला निघाली होती वाटतं, असं बोलतो. तर आता इकडं जो इंद्र आहे, इंद्र आणि राणी सगळ्यांना त्या क्लायंटला फॅक्टरी दाखवतात आणि फॅक्टरी दाखवल्यावरती ते सगळेजण राणीचं खूपच कौतुक करतात आणि म्हणतात की इंद्र सर, तुमचा PA खूपच छान आहे, हा खूप छान बोलतो आणि सगळ्यांना खूप व्यवस्थित त्यांनी हँडल केलं आहे. तर राणी आता विक्रांत जो इंद्र आहे तो आता लगेच विक्रांतला म्हणतो की हे बघ इंद्र सांगतो की राणी खरंच खूप चांगली आहे, बघ ना रे, तिने आता ती पण आता याला क्लायंटला पण हँडल करू शकते आहे, असं बोलतो. तर आता बघूया पुढील भागामध्ये आता इंद्र राणीला त्याचा PM म्हणून ठेवून घेणार आहे. बघूया आता काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.